तिथली डागडुजी काय करायची, लाईट गेला तर काय बाबाच देतील का? म्हणजे या गोष्टींवरही विचार होणं अत्यंत महत्वाचं आहे. मग ते बिल कोणावर फाडायचं आप्पा हे लक्षात घ्या. याही दृष्टिकोनातून, कारण दिलं एवढं गव्हर्नमेंटनं ते व्यवस्थित तेवढं आपलं काम आहे की नाही कुंदा भाऊ, तर मग परिस्थिती अशी होईल की तिथं जर समजा ती घाण असेल, स्वच्छता नसेल, कोण राहायला जाणार? शासनाने तर 2 कोटी रुपये दिले. असं होता कामा नये आणि म्हणून त्यावरही प्रामुख्यानं विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. रवींद्र दादा लक्षात घ्या, या गोष्टीवरही विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. उद्या मोठ्या धर्मशाळा उभ्या होतील, पण त्याची व्यवस्था, स्वच्छता, आलेल्या माणसाला राहायसाठी आता अंबाडीला व्यवस्थित चालू आहे. गेल्यावर राव वाटतं, घेऊ द्या ना, 500 रुपये. लोक वरडतात 500 रुपये 500 रुपये. लोकांना वरडायचंच काम आहे. रोड चांगले देतं गव्हर्नमेंट, म्हणे टोल भरावा लागतो. अरे भरावा लागतो तर काय झालं, रोड चांगला दिला ना. मग व्यवस्था जर तिथं स्वच्छतेची मिळत असेल, तिथं जर व्यवस्थित आपली रात्रभर झोप होत असेल, नामस्मरण होईल का नाही होईल, पण रात्रभर धर्मशाळेत नेमकी आपली झोप होत असेल, आराम होत असेल, तर मग त्याच्या ठिकाणी नॉमिनल लावलेला चार्ज आपण का देऊ नये? आणि घेणाऱ्याने, चार्ज घेणाऱ्याने त्या पद्धतीनंच व्यवस्था तिथं दिली पाहिजे. नाही तर चार्ज जमा करा आणि व्यवस्था तुम्ही देणार नाही, असं अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्रांचा विकास होणं अत्यंत महत्वाचं आहे. जरा आवाज मला वाटतं बंद करा म्हणून राहील. तर या दृष्टिकोनातून त्या तीर्थक्षेत्रांचा विकास खऱ्या अर्थानं होणं अत्यंत महत्वाचं आहे. तो होणं अत्यंत गरजेचं आहे.